युरोपमध्ये असा एक अतरंगी देश आहे जिथे फेरीटेल कोस्टल गावं सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड सारखी लँडस्केप असणारी हिल स्टेशन सुद्धा, आणि ते सुद्धा युरोपमधल्या बाकी देशांच्या तुलनेमध्ये एकदम स्वस्त. तर हा देश कोणता, इथे जायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, फिरायचं कुठे कुठे, सगळं तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. हक्काचा ट्रॅव्हल गाईडच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि फार वेळ न घेता आपण थेट विषयाला हात घालूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे युरोपमधला सगळ्यात स्वस्त आणि तितकाच सुंदर देश, आणि त्या देशाचं नाव आहे मॉन्टेनेग्रो. मॉन्टेनेग्रो हा देश आहे क्रोएशियाच्या दक्षिणेकडे. तुम्ही म्हणाल चायला हा कुठला देश आहे मॉन्टेनेग्रो, म्हणजे इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, पॅरिस, ॲम्स्टरडॅम, तर ही सगळी भारी ठिकाणं सोडून मॉन्टेनेग्रोला का जायचं? तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या देशामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल इटली सारखी एकदम फेरीटेल सुंदर हिस्टॉरिकल कोस्टल टाउन्स, आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल मस्तपैकी माउंटन रेंज, स्वित्झर्लंड सारखी, ऑस्ट्रिया सारखी, आणि ती सुद्धा निम्म्यापेक्षा कमी कॉस्टमध्ये. युरोपमधल्या बाकी देशांच्या तुलनेमध्ये हा देश स्वस्त आहे, त्यामुळे तोच अनुभव पण कमी पैशामध्ये तुम्हाला इथे घेता येईल. म्हणून तुम्ही मॉन्टेनेग्रोला जायला पाहिजे. अजून भारतीय टुरिस्ट आणि टुरिंग कंपन्यांची नजर या देशावर पडलेली नाहीये, त्यामुळे अजूनही हा देश ऑफबीट आहे आणि कमी गर्दीचा आहे, त्यामुळे तुम्ही लवकर प्लॅन करा. तर पहिलाच मुद्दा आपण घेऊयात महत्त्वाचा, तो म्हणजे इथे पोहोचायचं कसं. तर मॉन्टेनेग्रो मी म्हटलं तसं की हा देश आहे क्रोएशियाच्या दक्षिणेकडे आणि इथली राजधानी आहे पोडगोरिका. तर पोडगोरिका ही मॉन्टेनेग्रोची राजधानी आणि त्यांचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. किंवा क्रोएशियामधलं जे महत्त्वाचं टाउन डुब्रोव्निक, तिथे तुम्ही जाऊ शकता, जे मॉन्टेनेग्रोच्या मुख्य शहरांपासून 2 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तुम्हाला क्रोएशियाचा काही भाग आणि मॉन्टेनेग्रो संपूर्ण असं सुद्धा कव्हर करता येईल. खरं तर मी ट्रिप केली होती ती म्हणजे प्राग, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो अशी 20 दिवसांची ट्रिप केली होती. त्यामुळे तुम्हाला मोठी ट्रिप करायची असेल तर क्रोएशिया, प्राग जोडून घेऊन मॉन्टेनेग्रोची ट्रिप तुम्हाला करता येईल. आता क्रोएशियाचा आणि प्रागचा जर वेगळा व्हिडिओ करायचा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, त्या देशांचे मी वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बॅक टू आपण मॉन्टेनेग्रोला पोचायचं कसं. आपण असं समजूयात की तुम्ही जर पोडगोरिकाला गेलात तर मुंबईपासून पोडगोरिकाचा फ्लाईट तुम्हाला साधारण 60 ते 70 हजार रुपयाच्या रेंजमध्ये पडेल. जर तुम्ही खूप आधी बुक केलं तर ते तुम्हाला 50 ते 55 हजारच्या रेंजमध्ये पडू शकेल. आता पोडगोरिका ही राजधानी जरी असली तरी इथे बघण्यासारखं काही नाही. तिकडून 2 ते 2.5 तास प्रवास करून आपल्याला पोहोचायचंय कोटोरमध्ये. कोटोर हे मॉन्टेनेग्रोतलं सगळ्यात सुंदर कोस्टल टाउन. आता इंटरनल ट्रान्सपोर्ट, मॉन्टेनेग्रो देश छोटा आहे, त्यामुळे संपूर्ण देश तुम्हाला प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 तासाच्या अंतरावरती आहेत. आपल्याला 2 महत्त्वाचे भाग तिथे कव्हर करायचे, ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतोच. मॉन्टेनेग्रोला शेंजन व्हिसा चालतो, त्याशिवाय तुमच्याकडे कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा US किंवा UK याचा कुठलाही व्हिसा असेल तर तो मॉन्टेनेग्रोला सुद्धा अप्लाय होतो. त्यामुळे अशी मराठी लोक जी बाहेर राहतात आणि त्यांच्याकडे UK, US किंवा कॅनडाचा व्हिसा आहे, ते लोक थेट मॉन्टेनेग्रोला विदाऊट व्हिसा जाऊ शकतात. आता चलन, इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मॉन्टेनेग्रोला स्वतंत्र देशाचा दर्जा 2006 साली मिळाला आहे, एकदम रिसेंट. त्यामुळे त्यांचं स्वतःचं वेगळं चलन नाहीये. युरो इथे ऍप्लिकेबल आहे, त्यामुळे तुम्ही युरो ठेवू शकता सोबत. आता तुम्ही म्हणाल की ते सगळं ठीक आहे भाऊ, पण इतका अतरंगी काहीतरी वेगळाच देश आम्हाला सुचवतोय ज्याबद्दल आम्ही कधीच ऐकलेलं नाही, तर इथे जायचं का? पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगून सांगून मला कंटाळा येत नाहीये, पण तुम्ही काही ती करेल, ते म्हणजे सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच ट्रिपचा प्लॅन करा. तर मॉन्टेनेग्रोत खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता, त्याचा अनुभव बाकी तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही. काय काय बघायचं इथे? तर पहिली गोष्ट म्हणजे कोटोर. कोटोर हे मॉन्टेनेग्रोतलं मुख्य पर्यटन स्थळ, सुंदर शहर जे टिपिकल कोस्टल बे आहे. मुख्य शहर खूप पसरलेलं आहे, पण इथलं जे ओल्ड टाउन आहे ना, ते संपूर्णपणे भिंतींनी प्रोटेक्ट केलंय आणि आतली घरं जवळजवळ 1000 ते 1500 वर्ष जुनी आहेत आणि ती तशीच जतन करून ठेवली आहेत. आतमध्ये गाडी घेऊन जायला परवानगी नाही, त्यामुळे संपूर्ण ओल्ड टाउन तुम्ही चालत चालत फिरू शकता. त्यामुळे हॉटेल बुक करताना तुम्ही शक्यतो ओल्ड टाउनच्या आजूबाजूचंच हॉटेल बुक करा. टिपिकल जुन्या गावांची वेस कशी असते तसं तुम्ही या ओल्ड टाउनमध्ये प्रवेश करता आणि वेळच लागतं, म्हणजे कुठल्या तरी आपण टिपिकल युरोपियन किंवा जुन्या मूव्हीमध्ये एंटर केलंय असं आपल्याला वाटतं. जुन्या दगडी भिंती, एकसारख्या खिडक्या, मस्तपैकी झाडांची रचना आणि संपूर्णपणे चालत चालत तुम्ही हे ओल्ड टाउन फिरता. म्हणजे काहीही न विचार करता नुसतं चालत सुटणं, त्यासाठी हे ओल्ड टाउन बेस्ट आहे. छानशी चित्रामध्ये दाखवतात ना तशी रेस्टॉरंट आहेत, बाहेर खुर्च्या ठेवलेल्या असतात,
कॉफी घेऊ शकता, जेवू शकता. संध्याकाळी तर इथे खूप हॅपनिंग गोष्टी असतात. लाइटिंग केलेलं असतं, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट चालू असतात जागोजागी. त्यामुळे हँगआउट करण्यासाठी हे ओल्ड टाउन मस्त आहे. म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा 4 दिवस आम्ही कोटरमध्ये राहिलो होतो आणि 2 दिवस आम्ही फक्त ओल्ड टाउनच फिरत होतो. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी तुम्हाला फक्त मॉन्टेनेग्रोतच बघायला मिळेल ती म्हणजे मांजर हा प्राणी इथे प्रचंड पवित्र मानला जातो. खूप साऱ्या शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये तुम्हाला इथे मांजरी दिसतात. एवढंच नाही तर प्रत्येक दुकानदार, प्रत्येक घर मांजरींना भरपूर खायला देतं. कारण कोस्टल टाउनच आहे त्यामुळे भरपूर मासे मांजरींना खायला देतात. प्रत्येक दुकानाच्या बाहेर मांजरींना बसण्यासाठी खास जागा केली आणि इथल्या मांजरी पण इतक्या सोकावल्यात ना खाऊन खाऊन. मस्तपैकी त्यांचं आरामात आयुष्य चाललेलं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या मांजरी या ओल्ड टाउनमध्ये दिसतील आणि त्या इतक्या फ्रेंडली की तुम्ही तिथे आरामात त्यांना हात लावू शकता, त्यांच्याशी खेळू शकता. त्यामुळे मांजर प्रेमींसाठी किंवा छोट्या पोरांसाठी हे ओल्ड टाउन बेस्ट आहे. आणि त्याच्याही पुढे जगातलं पहिलं आणि जगातलं एकमेव मांजरींचं म्युझियम तुम्हाला कोटोरमध्ये बघायला मिळेल. ओल्ड टाउन शिवाय अजून एक्सपिरियन्स घ्यावाच अशी गोष्ट म्हणजे ब्ल्यू केव्ह. आता ब्ल्यू केव्ह म्हणजे संपूर्ण निळं समुद्राचं पाणी दिसतं आणि त्या गुहेत तुम्ही प्रवेश करता. आता बऱ्याच लोकांना इटलीतलं प्रसिद्ध काप्री माहिती असेल किंवा क्रोएशियातली ब्ल्यू केव्ह माहिती असेल, पण मॉन्टेनेग्रोमध्ये सुद्धा ब्ल्यू केव्ह आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जाताच येत नाही तर त्या ब्ल्यू केव्हमध्ये तुम्हाला पाण्यात उतरता सुद्धा येतं. इटलीमध्ये तुम्हाला पाण्यात उतरता येत नाही, इथे तुम्हाला पाण्यामध्ये उतरता येतं. आणि ती ब्ल्यू केव्ह तुम्ही बोट राईड करून बघू शकता. त्याचबरोबर बाकी पण छोटी छोटी आयलंड्स आहेत जी तुम्ही बोट राईडमधनं एक्सप्लोअर करू शकता. ज्यामध्ये एक छोटंसं चर्च आहे जे समुद्राच्या मध्यभागीच आहे आणि त्याला म्हणतात लेडी ऑफ द रॉक. त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस हल्ला होऊ नये म्हणून समुद्रामध्ये छुपी बंकर करून ठेवली होती आणि तिथे मॉन्टेनेग्रोनी त्यांची जहाजं लपवली होती. तर ती बंकर सुद्धा तुम्हाला या बोट राईडमध्ये बघता येतात. त्यामुळे ही जी बोट राईड असते जवळजवळ अर्ध्या दिवसाची असते. संपूर्ण दिवसाची सुद्धा बोट राईड तुम्ही बुक करू शकता आणि इटली किंवा बाकी देशांच्या तुलनेमध्ये ही बोट राईड स्वस्त आहे. आता आम्ही ती बोट राईड 30 युरोला घेतली होती, पण आता जे चलनवाढ जी झाली आहे हे सगळं पकडून तुम्हाला दिवसभराचा बोट राईडचा खर्च साधारण 5 ते 6 हजार रुपये प्रत्येकी येईल. पण मी नक्कीच सांगेन की नक्कीच तुम्ही याचा एक्सपिरियन्स घ्या, हा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बोट राईड सोबतच कोटोरचा छोटासा बीच सुद्धा आहे, पण इथले जे बीच आहेत ते पेबल्स बीच म्हणतात. म्हणजे रेती नसते इथे, बारीक बारीक खडे असतात, ते टोचू शकतात. पण तरी खूप सुंदर बीच आणि तुम्ही पाण्यामध्ये नक्कीच उतरू शकता. खरं तर कोटोर हे जे गाव आहे त्याच्या आजूबाजूने संपूर्ण बाल्कन पर्वतरांगा आहेत आणि त्याच्यामध्ये समुद्र. असं टिपिकल ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये दाखवतात ना तशा प्रकारचं याचं लोकेशन आहे. आणि याच गावामध्ये कोटोरमध्येच कोटोर फोर्ट्रेस नावाचा प्रकार आहे. म्हणजे किल्ला जो उंचावरती बांधलाय. म्हणजे चढायला तुम्हाला 2 ते 3 तास लागतात आणि उंचावर गेल्यानंतर संपूर्ण कोटोर शहर, समुद्र आणि बाल्कनच्या पर्वतरांगा. त्यामुळे हा पण एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर इथले कॅफे सुद्धा खूप कूल आहेत. एकतर कोस्टल टाउन आहे त्यामुळे छान समुद्राच्या बाजूनी हे सगळे कॅफे आहेत. तिथे पण तुम्ही तासनतास निवांत बसू शकता. कोटोरवरून तुम्ही अजून एक डे ट्रिप करू शकता, ते म्हणजे पिरास्ट नावाचं गाव. पिरास्ट हे अतिशय छोटं कोस्टल टाउन आहे आणि कोटोरवरून तुम्हाला बस मिळेल आणि ती बस तुम्हाला 1.5 तासामध्ये तिथे घेऊन जाते. तिकीट अतिशय रिझनेबल असतं. सिटी बस कशी असते तशी ती बस असते. बुकिंग करायची पण गरज नाही, थेट तुम्हाला तिकीट मिळू शकतं. आणि म्हणजे मला कोटोरपेक्षा पिरास्ट जास्त आवडलं कारण अतिशय छोटंसं गाव आहे. तिथे तुम्हाला सायकल सुद्धा मिळते. काही नाही, समुद्राच्या काठचा छोटासा रस्ता आहे आणि त्या रस्त्यांच्या आजूबाजूला छानशी कौलारू घरं आहेत आणि ती सगळी घरं एकसारखी आहेत. तिथे चर्च सुद्धा आहे. त्या टॉवरवरनं तुम्हाला संपूर्ण गाव आणि समुद्राचा व्ह्यू दिसतो. त्यामुळे संपूर्ण डे स्पेंड करण्यासाठी आणि जर तुम्ही कपल असाल तर एक दिवस छानसा राहण्यासाठी सुद्धा पिरास्ट बेस्ट आहे. आता कोटोर पासूनच अगदी 2 तासाच्या अंतरावरती एकदम प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे ते म्हणजे डुब्रोव्निक, क्रोएशियातलं. आणि हे ठिकाण इतकं अप्रतिम आहे, गेम ऑफ थ्रोन्सचं मॅक्सिमम शूटिंग इथे झालेलं आहे. पण मी याबद्दल फारसं सांगत नाही कारण याचा मी स्वतंत्र व्हिडिओ करेन. क्रोएशियाचाच मी वेगळा व्हिडिओ करू शकतो. प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण एका व्हिडिओमध्ये किंवा डे ट्रिप करण्याचं हे ठिकाण नाहीये. आता मी तुम्हाला क्रोएशियातली संपूर्ण कोस्टल बाजू सांगितली. आता याच देशाची एक वेगळी बाजू आहे, ती म्हणजे संपूर्ण हिल स्टेशन आणि पर्वतरांगांची. आणि ते ठिकाण म्हणजे दोरोमितर नॅशनल पार्क, जे कोटोर पासून साधारण 3 ते 4 तासाच्या अंतरावरती आहे. म्हणजे हा भाग तुम्हाला असं वाटेल की आपण क्रोएशियातच आहोत का. संपूर्ण वेगळी बाजू क्रोएशियाची. इथे छानशी तळी आहेत, जंगलं आहेत, रिव्हर राफ्टिंग तुम्ही करू शकता. त्याचबरोबर थंडीमध्ये इथे बर्फ सुद्धा पडतो. इथे तुम्हाला स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलियासारखे छानसे लँडस्केप बघायला मिळतील. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, सेम स्वित्झर्लंड सारखा फील आहे इथे.
त्याचबरोबर तुम्हाला इथे वेगवेगळे ट्रेल्स प्लॅन करता येतील, बोट राईड प्लॅन करता येतील किंवा काहीच न करता नुसता निसर्गाचा आनंद सुद्धा घेता येईल. आणि छान गोष्ट म्हणजे इथे सिटी बस सुद्धा जाते किंवा तुम्ही प्रायव्हेट कारने जाऊ शकता. तुम्ही सेल्फ ड्रिव्हन कार सुद्धा रेंटल घेऊन छानपैकी राईडचा आनंद घेत हा संपूर्ण भाग एक्सप्लोअर करू शकता. आता दुरोमितर नॅशनल पार्क हे संपूर्ण रिजनचं नाव आहे. जसं आपल्याकडे लेह लडाख आहे किंवा स्पिती व्हॅली आहे, तसंच दुरोमितर नॅशनल पार्क. तिथे जाऊन तिथल्या जवळपासच्या कुठल्या तरी छोट्या गावामध्ये तुम्हाला जाऊन राहावं लागेल आणि त्या गावातनं तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर आरामात करू शकता. आता दुरोमितर नॅशनल पार्कच्या आजूबाजूला 4 मुख्य गावं आहेत छोटीशी, पण त्यातल्या झॅब्लॅक या गावात तुम्ही राहा. हा माझा उच्चार चुकू शकतो, पण टेक्स्टमध्ये मी दिलेला आहे. या गावात का राहा? कारण इथे हॉटेलची संख्या खूप जास्त आहे, तुलनेने स्वस्त हॉटेल आहेत. इथे तुम्हाला होमस्टे सुद्धा मिळतील आणि तिथून तुम्ही बऱ्याच डे ट्रिप प्लॅन करू शकता. जसं की तुम्ही ट्रेल प्लॅन करू शकता किंवा ब्लॅक लेक नावाचं खूप प्रसिद्ध तळ इथे आहे, जे या गावापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. या तळ्यावरती तुम्ही जाऊन कयाकिंग करू शकता, बोटिंग करू शकता, फिशिंग करू शकता. सुंदर तळ आहे, ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्याचशिवाय बाकीची पण ट्रेल्स, इथे रिव्हर राफ्टिंग सुद्धा आहे. इथे तारा रिव्हर नावाची एक रिव्हर आहे. तारा हा इंडियन शब्द नसावा, त्यांचा वेगळा शब्द असावा, पण तारा रिव्हर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्यांचं व्हाईट रिव्हर राफ्टिंग आहे, ते सुद्धा तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. इथे जगातली 2ऱ्या क्रमांकाची सगळ्यात खोल दरी आहे आणि त्या दरीवर बांधलेला पूल सुद्धा आहे, जो तारा रिव्हर ब्रिज असं त्याला म्हणतात. तोही तुम्ही बघू शकता. आणि जर स्वतःची गाडी घेऊन गेलात तर हा संपूर्ण भाग तुम्हाला छान ड्राईव्ह करत एक्सप्लोअर करता येईल. त्यामुळे कोटोर आणि तिथल्या आजूबाजूच्या ठिकाणांसाठी 4 दिवस आणि दुरोमितर नॅशनल पार्कसाठी 4 दिवस, अशी 8 ते 10 दिवसांची मॉन्टेनेग्रोची ट्रिप तुम्ही आरामात प्लॅन करू शकता. आता मॉन्टेनेग्रोमध्ये राहायचं कुठे? तर कोटोरमध्ये राहण्यासाठी खूप सारी हॉटेल्स आहेत, हॉस्टेल्स आहेत, होमस्टे सुद्धा आहेत. मी सांगेन शक्यतो होमस्टे प्रेफर करा, कारण होमस्टे तुम्हाला अगदी 3 ते 5,000 रुपयांमध्ये सुद्धा मिळू शकतात. मी शक्यतो सजेस्ट करेन की जर तुम्ही सिंगल असाल किंवा कपल असाल तर हॉस्टेल बुक करा. हॉस्टेल तुम्हाला ओल्ड टाउन मधलंच ओल्ड टाउन हॉस्टेल अशाच नावाचं हॉस्टेल आहे, जे अतिशय स्वस्त आहे. जर तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करणार असाल तर तुम्ही होमस्टे बुक करा. होमस्टे तुम्हाला अगदी 4 ते 5,000 रुपयामध्ये मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शक्यतो तुमचा जो स्टे आहे तो ओल्ड टाउनच्याच आजूबाजूला ठेवा. म्हणजे तुम्हाला कोटोरमधली सगळी ठिकाणं चालत कव्हर करता येईल. तुम्हाला जी बोट राईड मिळते, मी तुम्हाला ज्या बोट राईड बद्दल सांगितलं, जी तुम्हाला आयलंड टूर करवते, ब्लू केव्हची टूर करवते, ती सुद्धा कोटोरच्या ओल्ड टाउनच्या समोरूनच निघते. त्यामुळे तुमचा इंटरनल ट्रान्सपोर्टचा खर्च वाचू शकतो. आणि दुरोमितर नॅशनल पार्कला जाणार असाल तर तिथे झॅब्लॅक गावामध्ये तुम्हाला खूप सारे स्टे ऑप्शन मिळतील. तिथे होमस्टे कमी आहेत, पण हॉटेलची संख्या जास्त आहे. पण तिथे तुम्हाला डॉर्मेटरी असणारं हॉस्टेल सुद्धा मिळू शकतं. जर कपल किंवा ग्रुपने जाणार असाल तर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहू शकता. आम्ही दोन्ही ठिकाणी हॉस्टेलमध्येच राहिलो होतो. हॉस्टेल तुम्हाला hostelworld.com वरनं बरेच ऑप्शन्स मिळतील. तुम्हाला संपूर्ण पैसे तिथे भरावे लागत नाहीत. किंवा हॉटेलचं बुकिंग तुम्ही booking.com वरनं करू शकता. अगेन हे स्पॉन्सर्ड नाहीये, मी बऱ्याच वेळा booking.com किंवा hostelworld वरनंच बुकिंग करतो. आता मॉन्टेनेग्रोमध्ये खायचं काय? जी लोक मासे प्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, मॉन्टेनेग्रो आणि क्रोएशियामध्ये जगातला सर्वोत्कृष्ट क्वालिटीचा मासा मिळतो. त्यामुळे जपानचे जी 5 स्टार हॉटेल आहेत किंवा मिशेलिन स्टार रेस्टॉरंट आहेत, तिथे जी सुशी बनवली जाते त्यासाठीचा मासा हा क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रोवरनं पाठवला जातो. त्यामुळे अतिशय फ्रेश आणि वेगळ्याच दर्जाचे मासे तुम्हाला इथे मिळू शकतात. पण ऑफकोर्स आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तिथे मासा प्रचंड महाग आहे. पण तुम्ही नक्की तिथे अनुभव घ्या, कारण उर्मिलाने तिथे स्क्विड रिंग्स मागवले होते आणि तिने सांगितलं की तिने अशा कुठेच खाल्लेल्या नाहीयेत. त्याचबरोबर व्हेजिटेरियनवाल्यांसाठी तिथे व्हेजचे ऑप्शन आहेत. ओल्ड टाउनमध्ये 2-3 व्हिगन रेस्टॉरंट आहेत. आता व्हिगनची चळवळ युरोपमध्ये खूप फोफावते, त्यामुळे व्हेजिटेरियनचे ऑप्शन तुम्हाला सगळीकडे मिळतात. जर तुम्हाला स्वस्तात खायचं असेल ना तर ऑफकोर्स मॅकडॉनल्ड्स हा ऑप्शन आहेच, किंवा तुम्ही इटालियन फूड ऑर्डर करू शकता. कारण काय होतं, पिझ्झाची क्वांटिटी खूप मोठी असते, त्यामुळे 2 लोकांचं पोट आरामात भरू शकतं. त्यामुळे हे 3-4 ऑप्शन्स आहेत. पण फूड जे आहे ते बाकी देशांच्या तुलनेमध्ये मॉन्टेनेग्रोला तसं स्वस्त आहे. जनरली युरोपमध्ये जी सी साईड रेस्टॉरंट्स असतात ना, असे एकदम फॅन्सी रेस्टॉरंट्स जी इटलीमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये प्रचंड महाग असतात, पण तीच रेस्टॉरंट तुम्हाला इथे निम्म्या किमतीत मिळू शकतात. ऑफकोर्स इथेही भारताच्या तुलनेमध्ये महागच असतात, पण युरोपच्या बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये इथले रेस्टॉरंट्स नक्कीच स्वस्त आहे. आता मी तुम्हाला साधारण खर्चाचा ब्रेकडाऊन सांगतो. आता जेव्हा मी आणि उर्मिला गेलो होतो तेव्हा 77 रुपये युरो होता. तो झपाट्याने वाढतोय, आता 92 रुपयापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे थोडा फरक असू शकतो. साधारण खर्च तुम्हाला मी सांगतो.
आता फ्लाईटचा जो खर्च आहे तो साधारण 60 ते 70 हजार रुपये रिटर्न फ्लाईट एकाची तुम्हाला पडू शकतो. जर तुम्ही लईच आधी बुक केली तर तुम्ही 55 किंवा 50 हजार रुपयामध्ये फ्लाईट बुक करू शकता. आता हॉस्टेलची बेसिक रूम तुम्हाला 4,000 रुपयामध्ये मिळू शकते. तर हॉटेलची रूम घेतलीत तर साधारण 6 ते 7 हजार रुपयामध्ये बेसिक रूम मिळू शकते. तुम्ही होमस्टे बुक केलात तर होमस्टे तुम्ही 3.5 ते 5 हजार रुपयामध्ये बुक करू शकता. हा मी दोघांचा खर्च सांगतो. त्यामुळे प्रत्येकी राहण्याचा खर्च एका दिवसाचा इथे तुम्ही 2 ते 4 हजारच्या रेंजमध्ये पकडायला हरकत नाही. अगदी उत्तम हॉस्टेलमध्ये तुम्हाला डॉर्मेटरीचा सिंगल बेड अगदी 1500 ते 1200 रुपयामध्ये सुद्धा मिळू शकतो. आता खाण्याचा एका वेळचा एका व्यक्तीचा खर्च साधारण 10 ते 12 युरो म्हणजे साधारण 1000 ते 1200 रुपये. आणि जर तुम्ही फिश खाल्लात तर हाच खर्च 18 ते 25 युरो पर्यंत येऊ शकतो. पण जर मॅकडोनाल्ड्स किंवा तुम्ही घरनं काही गोष्टी घेऊन गेलाय, आता हा खर्च कसा वाचवायचा यासाठी आपण वेगळा व्हिडिओ केलाय युरोपला पहिल्यांदा जे जाणार आहेत त्यांच्यासाठी. तर त्याची पण मी लिंक देतो, तो पण तुम्ही व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्ही कसे पैसे वाचवू शकता हे मी तुम्हाला सांगितलंय. तर तसा खर्च मॅनेज करून तरी दिवसाचा तुमचा खाण्याचा खर्च 2,500 रुपये पकडायला हरकत नाही, प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक दिवसाचा. त्यामुळे 8 दिवसासाठी प्रत्येक व्यक्तीचा खाण्याचा आणि राहण्याचा खर्च पकडून साधारण 40 ते 50 हजार रुपये येईल. तर इंटरनल ट्रान्सपोर्टचे त्यामध्ये एक साधारण 20 ते 25 हजार रुपये ऍड होतील. असं पकडून तुम्ही अख्खी मॉन्टेनेग्रोची ट्रिप फ्लाईट शिवाय साधारण 70 ते 80 हजार रुपयामध्ये करू शकता. आता मॉन्टेनेग्रो सारखंच मी इतर ऑफबीट किंवा स्वस्त देशांचे सुद्धा व्हिडिओज घेऊन येऊ शकतो. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, ते व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. असेच दर सोमवारी आपण नवीन ठिकाण संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे हक्काचा ट्रॅव्हल गाईड दर सोमवारी येत राहीलच. त्याचबरोबर बुधवारी आपण इंटरेस्टिंग खाण्याचे स्पॉट कव्हर करतो. त्यामुळे सोमवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.